नाही, दुर्दैवी आहे. असं घडायला नको होतं. लातूरमध्ये ते घडलं. त्याचं आश्चर्य आहे. अ, राज्यकर्तेच समजा जर असं करणार असतील, वागणार असतील, तर मग लोकशाही अडचणीत येते. शासकीय आवारामध्ये हे घडतंय. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये गेल्या आठवड्यात घडलं. आज लातूर येथे शासकीय आवारामध्ये हे घडतंय. त्यामुळं सत्तेच्या धुंदीमध्ये आम्ही आहोत काय आहे, असं साधारणतः अ, सामान्य माणसांमध्ये चर्चा आहे. आणि आता आपण म्हणणंही मांडायचं नाही, तक्रारही करायची नाही, आंदोलनही करायचं नाही. असं जर राज्यकर्ते म्हणजे त्यांची समजूत असेल, तर ती लोकशाहीला धोकादायक आहे. तर आता त्यांनी कृषी मंत्र्यांच्या वैयक्तिक व्हिडिओ झाला होता. त्या संदर्भात त्यांनी मागणी केली होती की कृषी मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. मग समजा जनतेची काही मागणी असेल आणि ते पक्षाकडं जर ते नोंदवणार असतील, तर त्या पक्षाने त्याच्यावरती निर्णय करायचा आहे. म्हणजे या पक्षाचे मंत्री आहेत महायुतीच्या सरकारमध्ये, आणि महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत असताना आता त्या पक्षाने आपल्या पक्षाची प्रतिमा समाजामध्ये कशी असावी, आणि पक्षाने ठरवलं पाहिजे. तेच छावाचे नेते तोच मुद्दा मांडत होते, आणि कदाचित तो त्यांना रुचला नाही, आणि मग त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि बेदम मारहाण त्यांना केली. याचा निषेध करतो. काँग्रेसची भूमिका असणार आहे की कृषी मंत्र्याचा तो व्हायरल व्हिडिओ प्रतिक्रिया दिली आहे. आता त्यानंतर त्या प्रकरणात ही घटना समोर आली. जी घटना घडली ती सभागृहामध्ये घडली. सभागृहामध्ये घडली, यामुळे सभापती, अध्यक्ष यांनी याच्यावर स्पष्टता दिली पाहिजे. त्याच्यानंतरच त्याच्यावरती काही पुढं भाष्य करता येईल. लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून पाऊस नाही. शेतकऱ्यांवरती दुबारपेरणी संकट आले. शेतकरी अडचणीत असताना सरकारचं दुर्लक्ष होतं. शेतकरी ओळखते नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करायची, आणि अशा पार्श्वभूमीवरती कृषी मंत्र्यांचे असे वक्तव्य असतील. मला असं वाटतं सरकारची जी संवेदनशीलता शेतकऱ्यांच्या प्रती पाहायला आपल्याला मिळायला हवी, ती मिळत नाही आहे. पाऊस याच्यामध्ये खंड पडला आहे. दुबार पेरणीचं संकट आहे. सरकारनं म्हणजे आजही आम्ही त्यांना सूचना करणार आहोत की त्यांनी सर्वेक्षण करावं, आवश्यक असल्यास पंचनामे करावेत, आणि शेतकऱ्यांना अडचणीतनं बाहेर काढावं. हवामान खातं यांनी वर्तवलंय की आता पाऊस आहे म्हणून, तर हे संकटही दूर होईल अशी आशा आहे. पण काही ठिकाणी पाऊसच नाही झाला, तर दुबार पेरणीसाठी शासनानं त्यांना मदत केली पाहिजे. याबद्दल कोणाचं दुमत असायचं कारण नाही. त्यामुळं शासनाने वेळीच याच्यावर उपाययोजना कराव्यात, जेणेकरून शेतकरी जो अडचणीत सापडलेला आहे त्याला अडचणीतनं आपल्याला दूर ठेवता येईल. 30 दिवसाचा निकष असतो. 30 दिवस जर पाऊस नाही पडला तर ते शासनाने आता ते नियम बदलले. 30 दिवस नाही, 21 दिवस. 21 दिवस जर पाऊस नाही झाला तर त्याला मदत करावी असे साधारणतः नियम होते, असं मी ऐकतोय. आता त्याच्यात बदल झालेला आहे, आणि आता ते नियम आता त्यांनी संपुष्टात आणलेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की शासनाला आम्ही विनंती करणार आहोत की सर्वेक्षण जिथं करणं गरजेचं आहे तिथं त्यांनी करावेत, आवश्यकता असल्यास पंचनामे करावेत, आणि दुबार पेरणीसाठी समजा शक्यता असेल तर त्याची व्यवस्था देखील त्यांनी करावी.